मानसी बरोबरचा अनुभव अप्रतिम आहे. म्हणजे मला माहीत नव्हतं ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा ऑफिसमध्ये भेटलो, सरांनी ओळख करून दिली मानसी आणि मी म्हटलं ती त्यांनी येऊन अशी छान मिठी मारली मला. मी म्हटलं, "अरे," म्हटलं, "ह्या मुलीला मी केव्हाही दत्तक घेईन हं, आधीच सांगतो." तर मी काही स्ट्रिक्ट वगैरे नाही, पण मला शिस्त खूप आवडते. तर ह्या माझ्या वागण्यामुळे मला फार कामं नाही मिळाली. हां, नाही मिळाले. त्याचं कारण असं ज्या एक अख्खी पिढी जी माझ्या हाताखालनं तयार झाली, त्यांना मी खूप शिस्तीत वागवलं. पण ज्यावेळेला मी चिडायचो, रागवायचो तेवढंच त्यांनी डोक्यात ठेवलेलं आहे. हे कशासाठी केलं? कारण मग आता ती मोठी झालेली आहेत सगळे आणि त्यांनी मोठं व्हावंच. काही प्रॉब्लेम नाही आहे मला. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे एक जनरल काय आहे असायचं, की कोणाला समजा मी ॲक्टर म्हणून पाहिजे. तर ते "अरे, सतीशचा तर नंबर हवा होता आम्हाला त्या सिनेमासाठी." तर कुठला सिनेमा करतात? अमुक-अमुक. ओह! ग्रेट, ग्रेट, ग्रेट. पण बघा म्हणजे बघा हा म्हणजे सिनेमा जातो. तरुण होतो त्यावेळेला 2च तर हिरो होते. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. मग त्यांनी सोडलेले सिनेमा माझ्या कदाचित वाट्याला यायचे असं होतं. आई-वडिलांनंतर सर्वात जास्त सांभाळलं ते माझ्या बायकोने आणि नंतर ज्या पिढीला तयार केले त्यांनी न विचारणं, ह्या सगळ्यातनं मला तिने त्या ह्याच्यातनं बाहेर काढायची ती आणि होणार सगळं, सगळं होणार सगळं. तू करत राहा फक्त. ॲज अन ॲक्टर म्हणून मला असं वाटतं, की मी टाकाऊ नट नाही. ज्यावेळेला टेलिव्हिजनवर कुठला काहीतरी कार्यक्रम चाललेला असायचा, प्राइज डिस्ट्रिब्युशन वगैरे चाललेलं असायचं वगैरे कार्यक्रम चालले, तर ती मला नेहमी विचारे, "सगळे दिसतात, तू का नाही का नाही रे दिसत?" मी म्हटलं, "मला नाही बोलवत कोणी." मला आणि खरंच नव्हतं बोलवत कोणी. म्हणजे मला कोणी असं बोलवलेलं नाहीये. कधी जर माझं नॉमिनेशन असेल तरच ते फक्त मी तिथे गेलेलो आहे. अदरवाईज या तुम्ही चांगले कलाकार आहे, चांगले पण तसं नाही झालं आणि ते ठीक आहे, इट्स ओके. पण मला असं वाटतं का हा जो काही एक ॲटमॉस्फिअर आहे ना, हे खूप जर चुकीचं आहे. तुम्ही कुठल्याही बाजूनी बोला, तुम्हाला थप्पड पडतेच. नमस्कार, मी कपिल. तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपल्या स्टुडिओत आले आहेत सतीश पुळेकर सर. सर, तुमचं खूप खूप स्वागत तरुण भारतमध्ये. निमित्त आहे द्विधा या सिनेमाचं. त्या चित्रपटाबद्दल आपण सरांकडनं जाणून घेणार आहोत. सर, द्विधा म्हणजे वडील आणि मुलीच्या नातेसंबंधांवर आधारित एक छान गोष्ट आहे, हृदयस्पर्शी गोष्ट आहे. सोबतीला मानसी तुमच्यासोबत आहे. तर कसा हा सगळा प्रवास सुरू झाला? प्रवास सुरू झाला म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे निलेश नाईक आहेत. त्यांना मी काही ओळखत नव्हतो. मला माहीत नव्हतं. एक दिवशी अनिकेत दुभाषी किंवा भूषण कडू यांचा मला फोन आला आणि मला विचारलं त्यांनी, "सर तुम्ही काय करता?" मी म्हटलं, "काय करतो? मी घरी आहे." "नाही, नाही तसं नाही आहे. आम्हाला जरा तुमचे फोटो हवे होते." म्हणजे "कशासाठी रे?" तर भूषण बोलला, की "नाही ते एका सिनेमासाठी हवे." म्हटलं, "हो, काही दिवसांपूर्वी काढलेले फोटोग्राफ्स आहेत, तुम्ही पाठवतो." दाढी वगैरे वाढलेलीच होती अशी. ते पाठवून दिले. आणि काय झालं मला माहिती नाही. मग नंतर मला फोन आला, की सर तुम्ही घरी आहात?" म्हणलं, "हो, घरी आहे." आणि निलेश सर दहिसरला राहतात. ते गाडी घेऊन डायरेक्ट माझ्या घरी आले. हो. म्हणजे हा चमत्कार स्वामीच करू शकतात, स्वामी समर्थच. कारण ते आल्यानंतर मी म्हटलं, "काय?" ते "कुठेतरी बोलूया आपण." म्हटलं, "चला." हॉटेल पाहत होतो, पण हॉटेलमध्ये सगळी गर्दी होती दुपारची होती. मग एका हॉटेलमध्ये आम्ही कसे तरी गेलो दादरला आणि मग त्यांनी मला सांगितलं, "असा एक मी सिनेमा करतोय. अगदी कमर्शियल नाही तो, पण खूप सुंदर सिनेमा आहे. त्याची ही अशी वन लाईन आहे. तर त्यातला वडिलांचा रोल तुम्हाला करायचा." म्हटलं, "आवडेल ना, का नाही आवडणार?" आणि ते साधारण ते कॅरेक्टर आहे ते आजारीच असतं पहिल्यापासून. तर मी म्हटलं, "चालेल, मी असा रोल कधी केलेला नाही अशा पद्धतीचा. तर करूया." मी म्हटलं, "काही हरकत नाही." आणि म्हटलं, "कोण आहे बरोबर?" माझ्या मुलीचा रोल ना मानसी. म्हटलं, "अरे वाह! छानच आहे ती. ती फारच गोड आहे पोर." आणि तिने रोल पण अप्रतिम केलेला आहे. हो. फारच सुरेख केलेला आहे रोल. तर
म्हणजे ही अशी सुरुवात झाली आणि त्याच्यानंतर मग मध्ये जाऊन त्यांनी लुक टेस्ट वगैरे, वगैरे सगळं ते केलं ऑफिसमध्ये मालाडला आणि मग त्यांनी सांगितलं का आता आपण कामशेतला शूटिंग करतो आहोत. म्हटलं बरं. मग आता कामशेतला एक रिसॉर्ट आहे तिकडे, ते घर आहे. तिथे आमचं शूटिंग सुरू झालं आणि ते नंतर मग वसईला, मग विरारला, काही वेळेला मढला असं असं सगळं होत, होत, होत द्विधा तयार झाला. पण सर सिनेमाची गोष्ट खूप छान आहे. हो, म्हणजे हो, हो. अशा गोष्टी खूप कमी गोष्टी असतात ज्या मनाला भिडतात. हो. त्यातलीच द्विधा एक आहे. हो, हो. म्हणजे मानसी असेल किंवा या सिनेमाच्या निमित्ताने मानसीची मुलगी पण मोठ्या पडद्यावर हो, पदार्पण हो, करते. खूप हो. गोड तिने काम हो, केलंय. हो, हो. तर या दोघींसोबत काम करण्याचा अनुभव तुमचा कसा होता? त्या मुलीबरोबर माझा काही संबंध नव्हता. कारण तिथे माझं तरुणपण आहे. पण मानसीबरोबरचा अनुभव अप्रतिम आहे. म्हणजे मला माहीत नव्हतं ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा ऑफिसमध्ये भेटलो, सरांनी ओळख करून दिली मानसी आणि मी म्हटलं वर त्यांनी येऊन अशी छान मिठी मारली मला. मी म्हटलं, "अरे," म्हटलं, "ह्या मुलीला मी केव्हाही दत्तक घेईन हं, आधीच सांगतो." हो. इतकी ती गोड आहे पोर आणि ॲक्ट्रेस म्हणून तर फारच खूप खूप डिसेंट आहे. ॲक्चुअली हा जो रोल आहे तो तिच्या स्वभावाचा नाही आहे तो रोल. बरोबर त्याच्या विरुद्ध आहे. ती इतकी बडबडी आणि त्याच्यात खूप शांत असं ते कॅरेक्टर आहे. तर तिच्याबरोबर काम करताना खूपच गंमत आली. खूप छान वाटलं आणि अप्रतिम गिव्ह अँड टेक केलेलं आहे तिने आणि तिने इंडिव्हिज्युअल तिचे परफॉर्मन्सेस फार सुरेख केले आहेत. म्हणजे हॅट्स ऑफ. इतकं गोड केलेलं आहे तिने. माझं असं मला असं वाटतं ज्यावेळेला मी तिच्याबरोबर करत होतो त्यावेळेला आमचे सीन खूप छान झाले. पण हे सगळं क्रेडिट गोज टू निलेश सर. निलेश ओके. नाही, डिरेक्टर. त्यांचा अख्खा सिनेमा आहे हा. म्हणजे आम्ही मला असं वाटतं का त्यांनी सांगितलं असं-असं इथून जायचं आणि आम्ही प्रामाणिकपणे तिथून गेलेलो आहे. त्याच्यामुळे ते दिसताना खूप सुंदर दिसतं. कारण डायरेक्टरचं मला असं वाटतं की डायरेक्टरच्या डोक्यात म्युझिकपासून सगळं असतं. हं, हं. टोटल व्हिज्युअल्स, कलर्स सगळं कॉस्ट्यूम्स वगैरे सगळं असतं किंवा बॅकग्राऊंड म्युझिक कसं असेल किंवा लोकेशन्स काय असेल सगळं असतं. आणि मग ते मला असं वाटतं ते असल्याकारणाने ते बरोबर सांगायचं, की हे अशा-अशा पद्धतीने करा आणि बरं हा अशा पद्धतीचा रोल मी कधीच केलेला नव्हता. तर ते काही वेळेला थोडंसं जास्त होतं. नाही, नको, नको जास्त नको. हळू-हळू कमी करा, कमी करा, कमी करा. आता हे वाढत चाललेलं आहे. असं ते खूप सुंदर त्यांनी हे केलेलं आहे आणि जे काही मी केलेलं आहे ते त्यांच्यामुळे केलेलं आहे. आणि मानसीचं पण मला असं वाटतं तिने पण निलेश सरांचंच ऐकून सगळं केलेलं आहे आणि मानसीबरोबरचा खूप ग्रेट अनुभव आहे. फार सुंदर आहे. फार ग्रेट आहे. निलेश सरांबद्दल तुम्ही आता बोललात. हो. खूप वर्षाचा त्यांचा अनुभव आहे एडिटिंगचा हो, आणि हो. जाहिराती असतील किंवा हिंदी चित्रपट असतील आणि आता दिग्दर्शक म्हणून त्यांचा हा मराठी सिनेमा हो, आहे. हो, हो. तर नव्या दमाचे दिग्दर्शक आहेत. हो. तर कसं वाटलं तुम्हाला त्यांच्यासोबत काम करून? ग्रेट, ग्रेट. म्हणजे मी फक्त एवढाच शब्द बोलू शकतो. त्याचं कारण असं आहे, की ज्यांनी कोणी ट्रायल बघितली किंवा जे पाहिलेलं आहे किंवा ट्रेलर बघितलं राहतं, तर त्याच्यात "अरे काय सतीश तू मस्त केलंस." तर त्यांच्यामुळे आहे. एक माझे स्वामी समर्थ आणि निलेश नाईक यांच्यामुळे आणि हे ते खूप सत्य आहे. मी उगीच आगाऊपणा त्याच्यात एकतर मी आगाऊपणा करत नाही. कुठल्याही डिरेक्टर बरोबर असला तरी. पण तिथे मी जरा एक काम करतो, मी जरा असं करण्याचा प्रयत्न करू का असं वगैरे काही नाही. कारण त्यांनी ते इतकं छान त्यांनी सांगायचं ते. तर तेवढं केलं ना, की ते खूप सुंदर दिसायचं आणि ते तेच आहे. त्याने सांगितलेलंच केलेलं आहे. त्यांना तो अनुभव होता. त्यांना माहीत होतं, की हा जो एक आजार आहे, ह्या आजाराचा कुठपर्यंत काय होऊ शकतं. बऱ्याच वेळेला काय व्हायचं, की मी जरासं इमोशनल व्हायचं आणि मग डोळ्यात पाणी, "नको, नको, नको, नको. सर डोळ्यात पाणी नकोय." असं त्याने आणि नंतर मग तो शॉट बघितल्यानंतर, "अरे हो, हे बरोबर आहे." मी उगीचच इमोशनल वगैरे झालो होतो. हे त्यांनी फार सुंदर हे केलेलं आहे. स्वतः स्टोरी खूप छान लिहिलेली आहे. एडिटर आहेत स्वतः आणि डिरेक्टर आहेत. शिवाय प्रोड्युसर पण आहेत हं, ते. हं. निर्माते आहेत. बरं पण खूप ग्रेट अनुभव, खूप छान अनुभव होता त्यांच्याबरोबर. ते बात. पण सर आमच्यासाठी पण एक ट्रीट याच्यासाठी आहे, की नुकताच तुमचा तुला पाहता हो. हा सिनेमा येऊन गेला. अप्रतिम सिनेमा होता. हो. त्यात तुमची भूमिका खूप वेगळी होती. प्रेक्षकांना आवडली. भरभरून प्रेम सिनेमाला प्रेक्षकांचं मिळालं. हो.
आता द्विधा येतोय. अनेक फिल्म फेस्टिवलमध्ये फिल्म गौरवली गेली आहे आणि आता फायनली रिलीज होते. तर या टप्प्यावरती 2 वेगळे विषय, 2 वेगळे सिनेमे, पण अभिनेता एकच सतीश पुणेकर. हां. तर काय फिलिंग आहे? नाही, नाही. ग्रेट फिलिंग आहे. त्याचं कारण इतक्या वर्षानंतर म्हणजे आता माझं 76वं चालू आहे माझं वय. इतक्या वर्षानंतर आणखीन एक सिनेमा माझा येणार आहे. मी हो. तो सांगून ठेवतो फक्त तो नोव्हेंबर-डिसेंबरला येईल. पण 76व्या वर्षी माझ्या स्वामी समर्थांनी मला 3 सिनेमा दिले आणि त्याचं ग्रेट फिलिंग आहे. म्हणजे मी आधी बरेच सिनेमा केलेले नाही, याच्यातला भाग नाही आहे. पण एक जनरली माझा जो एक स्वभाव आहे, की शिस्त म्हणजे शब्द पाळणं, वेळ पाळणं आणि शिस्त जे एक करतात ती माणसं मला खूप आवडतात. तर मी काही स्ट्रिक्ट वगैरे नाही, पण मला शिस्त खूप आवडते. तर ह्या माझ्या वागण्यामुळे मला फार कामं नाही मिळाली. हां, नाही मिळाले. त्याचं कारण असं ज्या एक अख्खी पिढी जी माझ्या हाताखालनं तयार झाली, त्यांना मी खूप शिस्तीत वागवलं. पण ज्यावेळेला मी चिडायचो, रागवायचो तेवढंच त्यांनी डोक्यात ठेवलेलं आहे. हे कशासाठी केलं तर मग आता ती मोठी झालेली आहेत सगळे आणि त्यांनी मोठं व्हावंच. काही प्रॉब्लेम नाही आहे मला. पण ह्या सगळ्या गोष्टीमुळे म्हणजे एक जनरल काय आहे असायचं, की कोणाला समजा मी ॲक्टर म्हणून पाहिजे. तर ते "अरे सतीशचा तर नंबर हवा होता आम्हाला त्या सिनेमासाठी." तर कुठला सिनेमा करतो? तर अमुक-अमुक. ओह! ग्रेट, ग्रेट, ग्रेट. पण बघा म्हणजे बघा हा म्हणजे सिनेमा जातो. हो. असं खूप भोगलेलं आहे मी खूप. पूर्वीचं ज्यावेळेला मी तरुण होतो, त्यावेळेला 2च तर हिरो होते, लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ. मग त्यांनी सोडलेले सिनेमा माझ्या कदाचित वाट्याला यायचे असं होतं. पण आत्ता जे काही स्वामींनी माझ्या पदरात टाकलेलं आहे, ते इतकं ग्रेट आहे आणि त्याच्यामुळे खूप छान वाटतं, की पुढे काय होणार मला माहिती नाही. पुढचा सिनेमा कधी येणार आहे मला माहिती नाही. पण आत्ता खूप छान वाटतं आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट, की माझ्या बायको म्हणजे माझी बायको श्रद्धा, आमच्या लग्नाला 52वं वर्ष चालू आहे. तर तिने जी काही तपश्चर्या केली होती, मला ह्या क्षेत्रात काही करण्यासाठी तिने ज्यावेळेला मी पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळेला 76 साली करत होतो, त्यावेळेला ती मला बोलली, की "तू तू करतोस वगैरे ठीक आहे." आणि मग तिला नोकरी लागली. मग तिने सांगितलं, की "मला नोकरी लागलेली आहे. आता तुला जे हवं ते तू कर." आणि म्हणून मी हे सगळं करायला लागलो हे. नाहीतर मी आधी ॲड एजन्सीमधून मी जे स्कूल ऑफ आर्ट्सचा आहे, त्याच्यामुळे मी ॲड एजन्सीमध्ये नोकरी करत होतो. काही ठिकाणी आर्ट डायरेक्टर म्हणत होतो, काही ठिकाणी व्हिज्युअलायझर, काही ठिकाणी कार्टूनिस्ट म्हणून होतो. तर ते सगळं सोडलं मी आणि हे आत्तापर्यंत इथे यायला म्हणजे माझे आई-वडील तर कारणीभूत होते, पण आई-वडिलांनंतर सर्वात जास्त सांभाळलं ते माझ्या बायकोने आणि तिने इथपर्यंत तिच्या तपश्चर्येमुळे मी इथपर्यंत आहे. त्याच्यामुळे खूप छान वाटतं, की तिला खूप आनंद होतो. हे पाहिल्यानंतर मला खूप बरं वाटतं आणि ऑफकोर्स ती नसती तर मला माहिती नाही काय झालं असतं ते. आणि त्यांचा खूप मोठा वाटा आहे तुमच्या या खूप, सगळ्यामागे. खूप. अगदी, अगदी. म्हणजे मी जो घडलेलो आहे, परत सांगतो आई-वडील, काका-काकी, मोठा भाऊ, मोठी बहीण हे सगळे होते. पण नंतरची ही 52 वर्ष जी ज्या पद्धतीने माझं फ्रस्ट्रेशन, माझं डिप्रेशन, माझे होणारे अपमान, मला हाकलून देणं, माझ्याकडनं स्क्रिप्ट काढून घेणं वगैरे, वगैरे, वगैरे असं खूप झालेलं आहे. नंतर ज्या पिढीला तयार केले त्यांनी न विचारणं, ह्या सगळ्यातनं मला तिने त्या ह्याच्यातनं बाहेर काढायची ती आणि होणार सगळं, सगळं होणार सगळं. तू करत राहा फक्त. आणि तू चांगला कलाकार आहेस, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. आणि मग माझं स्वतःबद्दलचं ॲज अॅन ॲक्टर म्हणून मला असं वाटतं, की मी टाकाऊ नट नाही. बस एवढंच माझं स्वतःबद्दल. मी ॲक्टरपेक्षा मी थोडा जास्ती बरा डिरेक्टर आहे ॲक्चुअली. मला डिरेक्टरच व्हायचं होतं. पण ते बरंच सगळं करून सुद्धा कोणीतरी एक विश्वास ठेवायला लागतो ना, की ओके, चल मी तुझ्या मागे उभा आहे, एवढे-एवढे पैसे ओके ठेव. तसं नाही झालं. त्याच्यामुळे कंपल्सरी घर चालवण्यासाठी मला ॲक्टर व्हावं लागलं. पण आता ते खूप छान वाटतंय कारण ह्या फिल्म्स आहेत म्हणजे तुला पाहता नंतर आता द्विधा, ग्रेट, ग्रेट. म्हणजे स्वामींचा आशीर्वाद मिळाल्यासारखं वाटतं मला.
मानसीशी मी मध्यंतरी बोललो, अशाच गप्पा मारलेल्या. तेव्हा मानसी म्हटली की सतीश सर शिस्तप्रिय आहेत, पण रागीट नाही आहेत. जे त्यांच्याबद्दल बोललं जातं की ते रागीट आहेत, तापट आहेत, ते तसे नाही आहेत. मुळात जे ॲक्टर त्या तालमीतून आलेले असतात, शिस्त, त्यांना सतीश सर आपलेसे वाटतात, हवेसे वाटतात. आणि एवढा मोठा नट आहे, पण आम्हाला तो सांगतो की तुम्ही काय करा. आमच्यावर पण बारीक लक्ष ठेवून ते असतात की तुम्ही काय करा, काय करू नका. तरी तिचं तुमच्याबद्दलचं म्हणणं खरं तर खूप चांगलं आहे की तिने तुम्हाला त्या पद्धतीने नोटीस केलं. तर कधी कधी जर असं वाटतं मागे वळून बघितलं तर की उगाच तुमच्या शिस्तप्रियतेला रागीट, तापट असा एक तो शेरा लावला गेला. हो, ते आहे ना. त्याचं म्हणजे हा जो शेरा आहे त्याने मी खूप भोगलाय. तेच मगाशी सांगितलं. कोणीतरी मला घ्यायला आलं नाटकात, सिनेमात, बघा तो ऐन वेळेला सोडून देईल ना, काय वाटेल ते करू शकतो, तो चिडतो बाबा आणि मग तोंडात शिव्या येतात त्याच्या. तर हे माझ्याबद्दल इतकं पसरवलं गेलं, की मला म्हणजे मी समजा एखादा सिनेमा केला, की त्याच्यानंतर पुढचा सिनेमा यायला एक 8-9 महिने जायचे मधनं. तोपर्यंत काय करायचं? बरं, गंमत अशी, मी अशा स्टेजला होतो, की मी कुठेतरी ॲड एजन्सीमध्ये जाऊन नोकरीही करू शकत नव्हतो. आणि एकदा मी ते ह्या वेडापायी सगळं सोडलेलं आहे. तर ठीक आहे, लढण्याचा प्रयत्न चालू होता, लढत होतो. स्वामी समर्थांचे आशीर्वाद मागत होतो किंवा बायकोची साथ होतीच. पण हे सगळं ना खूप वाईट होतं ॲक्चुअली. म्हणजे फार त्रास माझ्यापेक्षा माझ्या बायकोला भोगायला लागला. कारण काय व्हायचं, एक साधी एक गोष्ट आहे, की ज्यावेळेला टेलिव्हिजनवर कुठला काहीतरी कार्यक्रम चाललेला असायचा, प्राइज डिस्ट्रिब्युशन वगैरे चाललेलं असायचं वगैरे, जो कार्यक्रम चालले, तर ती मला नेहमी विचारे, "सगळे दिसतात, तू का का नाही रे दिसत?" मी म्हटलं, "मला नाही बोलवत कोणी." मला आणि खरंच नव्हतं बोलवत कोणी. म्हणजे मला कोणी असं बोलवलेलं नाहीये. कधी जर माझं नॉमिनेशन असेल तरच ते फक्त मी तिथे गेलेलो आहे. अदरवाईज या तुम्ही चांगले कलाकार आहे, चांगले, पण तसं नाही झालं आणि ते ठीक आहे, इट्स ओके. तिला त्रास होतो याचा मला त्रास होतो. बाकी अदरवाईज काही नाहीये मला त्याच्यात. नाही बोलवलं, नका बोलवू. काहीही फरक पडत नाही मला. म्हणजे मी ही 50 वर्ष झालं या क्षेत्रात, ती असंच जगत आलेलो आहे. की ठीक आहे, नाही येऊ काम करायला? हो, हो, या. बरं, आणि सर्वात गमतीची गोष्ट अशी असते, की मी ज्यावेळेला तो एखादा चित्रपट पूर्ण करतो किंवा एखादी सीरियल 2-3 वर्षाची मी ती पूर्ण होते, त्यावेळेला नंतर बोललं जातं, "मग तुमच्याबद्दल असं का बोलतात हो? तुम्ही तर आम्हाला काही त्रास दिला नाही किंवा तुम्ही काही चिडला नाहीत, काही नाही. मग असं का बोललं जातं?" मी म्हटलं, मला माहीत नाही या काय गोष्टी आहेत ते. पण मी भोगतोय एवढं नक्की." पण ठीक आहे, स्वामींची इच्छा असं मानायचं आणि लढत राहायचं बास. सर 50 वर्षापासून तुम्ही इंडस्ट्रीत कार्यरत आहात. मागे वळून बघितलं तर तेव्हाचा सिनेमा आणि आताचा सिनेमा तुम्हाला काय फरक जाणवतो? ऑफकोर्स टेक्नॉलॉजी तर बदलली आहेच. हां. नाही, आणि त्यावेळेला फिल्म नव्हती ना, म्हणजे ते रेग्युलर फिल्म. आता सगळं डिजिटल झालेलं आहे ते वगैरे. हा तर मोठा फरक आहे. आणि अ, अ, काय झालेलं आहे, हे डिजिटल झाल्यामुळे ना, की कितीही टेक घ्या, काही प्रॉब्लेम नसतो. फिल्मच्या वेळेला कसं ॲक्शन म्हणत सुद्धा ते फास्ट म्हणायचं, की ती फिल्म फुकट जाता कामा नये. असं होतं. तर तो तर एक फरक आहेच. आणि सगळं हल्ली टेक्निकली खूप पुढे गेल्या कारणाने सगळं छान आहे. आणि आताची जी मुलं आहेत किंवा जे कलाकार आहेत किंवा ॲक्ट्रेसेस आहेत वगैरे, हे खूप छान आहेत. आणि हल्लीचे जे डायरेक्टर आहेत ते पण खूप चांगले आहेत, ते क्रिएटिव्ह आहेत आणि चांगल्या स्टोरीज किंवा चांगल्या लाईन्स घेऊन ते येतात. हा फरक आहे. पूर्वी जरा एक वेगळं होतं, घरदार आणि सगळं ते श्रीमंती आणि वगैरे, फेटे वगैरे, असं खूप छान होतं ते. पण ते आवडतं मला ऑफकोर्स. पण आत्ताचं सगळंच बदललेलं आहे. टेक्निक बदललेलं आहे, स्टोरीज बदललेल्या आहेत, कलाकार बदललेले आहेत, ते सगळं. पण जे आहे ते खूप छान आहे. म्हणजे नव्या दमाचे जे लेखक, दिग्दर्शक आहेत, कलाकार आहेत, हो. ते खूपच उत्तम पद्धतीने काम करतायत आणि हो, आपला हो. मराठी सिनेमा 7 समुद्रापार पोहोचवण्याचा प्रयत्न हो, करतायत. हो. म्हणजे हे वर्ष तर आपल्यासाठी खूप चांगलं गेलं. हो, म्हणजे हो. देऊळ बंद 100 कोटी हो, क्लबमध्ये हो. सामील झाला. ग्रेट, त्याशिवाय ग्रेट. तुंबाडची मंजुळा, घबाड कुंड असे ग्रेट. अनेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरले. हो, तर हो. त्याबद्दल सर एक
ज्येष्ठ सगळ्यांचे मार्गदर्शक म्हणून तुमचं काय मत आहे? नाही, नाही. मला असं म्हणायचं की हे जे तुम्ही जी आता नावं घेतली ती सगळी चांगल्याच फिल्म्स आहेत त्या. आणि त्याचं डिरेक्टर बेसिकली डिरेक्टर खूप छान असणं खूप गरजेचं हो, असतं. हो. त्याप्रमाणे त्याच्यात आहे ते. आता देऊळ बंद म्हणजे माझे स्वामीच आहेत हो तिकडे. ते 100 काही 1000 कोटी सुद्धा होतील त्याचे. कारण ते ते जे सगळं चाललेलं आहे आत्ताचं आणि आत्ताच्या फिल्म्स आहेत त्या अप्रतिम आहेत. आता फक्त प्रेक्षक त्यांना कसा प्रतिसाद देतात हे खूप महत्त्वाचं आहे. काही वेळेला नाही देत, काही वेळेला देतात असं होतंय. पण त्या चांगल्या फिल्म्स येतायत ह्याचं खूप समाधान आहे आणि खूप छान वाटतं ते पाहिल्यानंतर. मागच्या म्हणजे पूर्वीचं जेव्हा आमच्या काळात 50 वर्षापूर्वीच्या वगैरेच्या ती फिल्म्स सगळ्या वेगळ्याच होत्या. हो. सगळं वेगळंच होतं. म्हणजे मी एक अत्याचार नावाची फिल्म केली होती. म्हणजे बलूतं कादंबरीवर ती फिल्म होती. NMDCची पहिली मराठी फिल्म. ज्याच्यात मी दया पवारांचा म्हणजे मेन रोल केलेला होता आणि भास्कर चंदावरकर त्याचे डिरेक्टर होते आणि म्युझिक डायरेक्टर पण होते. NMDCची फिल्म होती ती. तर ती आता कधी ते पाहताना YouTubeवर वगैरे मला गंमत वाटते. अरे बापरे! तेव्हा कसं होतं आणि आता कसं आहे हे सगळं. म्हणजे फरक तर झालेला आहे. पण आत्ताची सगळी तरुण पिढी किंवा आपण जे म्हणूया खूप मस्त आहेत. सगळा खूप छान विचार करून करतात. सगळं छान करतात असं माझं प्रामाणिक मत आहे. आणि द्विधासारखा एखादा सिनेमा जेव्हा येतो, तेव्हा त्याच्या पाठीशी निर्मातेचा पाठबळ असणं खूप गरजेचं असतं. हो. कारण बऱ्याचदा असं होतं, की सिनेमा चांगला असतो, पण तो व्यवस्थित प्रेक्षकांपर्यंत न पोहोचल्यामुळे प्रेक्षक त्यापासून वंचित राहतात आणि सिनेमा प्रेक्षकांना मुकतो. हो. पण द्विधाच्या बाबतीत तसं घडलं नाही. कारण मानसी स्वतः नंतर सिनेमाची सहनिर्माती झाली. हां. त्यामागची भावना एकच होती, की हा सिनेमा जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा. हो. आणि सिनेमा मी पण ऐकलंय खूप सुंदर झालेला आहे. फारच सुरेख तर झालं. जेव्हा निर्माते अशा प्रकारचे डेअरिंग करतात म्हणजे मानसीसारखे जेव्हा कलाकार असं पाऊल उचलतात, की नाही माझा सिनेमा आहे, बाकी नंतर बघू, पण मी पण स्वतः निर्माती या सिनेमासाठी बनते. तसं त्याबद्दल तुमचं मत काय? नाही, नाही. ग्रेट आहे, ग्रेट. तिने जो हा विचार केला फारच सुरेख आहे आणि ॲप्रिशिएट करतो मी की मानसी आता तिने काही खूप वर्ष वगैरे हे केलेलं आहे. बरं माझं असं मत आहे की ती कोट्याधीश वगैरे सुद्धा नाहीये. बरोबर. ती रेग्युलर आहे, नॉर्मल आहे आणि तेही असताना सुद्धा ती या सिनेमाला तू हातभार लावते किंवा ती एक छोटी का होईना पण निर्माती झालेली आहे. हे खूप छान आहे, खूप ग्रेट आहे आणि मला असं वाटतं की सिनेमासाठी छान आहे कारण हा सिनेमा आमचे जे निर्माते आहेत किंवा अ, अ, जे आहेत किंवा डायरेक्टर जे आहेत ते पण तसे खूप श्रीमंत वगैरे नाही आहेत हो. आणि आता त्यांच्या मागे ऑफकोर्स एवढा हे जे काय उभं केलेलं आहे द्विधा हा सिनेमा, त्याच्यासाठी पैसा तर लागलेला असेलच. हो. आणि त्यांचे खूप प्रॉब्लेम झालेले असावेत असा माझा एक अंदाज आहे. ते फार बोलत नाहीत ते. पण तरीसुद्धा एक आपल्याला कळू शकतं ना, की आधीचा जो मी सिनेमा केला होता तो बापरे! त्याच्यात काहीच कमी नव्हतं. म्हणजे काय तुम्ही काय म्हणाल ते सगळे कपडे-बिपडे किंवा सगळं काय लोकेशन वगैरे सगळं सगळं पॉश म्हणजे खूप खर्च. आणि इथे इकडचं सगळं असं छान आहे. पण मला माहीत नाहीये, पण तो मला असं वाटतं, की हा जो खर्च झेलणं ही एक कसोटी होती आमच्या निर्मात्यांना आणि म्हणून ही तिथे एक पार्ट झालेली आहे मानसी आणि ते खूप छान आहे. खूप सुंदर आहे. म्हणजे मला अगदी खरं सांगतो, स्वामींनी जर माझ्याकडे पण तेवढे पैसे वगैरे किंवा काहीतरी दिलं असतं ना, तर मीही तर नक्कीच झालो असतो. कारण इतकं गोड आहे तो सिनेमा. पण ते ठीक आहे. बरं सर, एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे, महत्त्वाचा प्रश्न आहे. गेल्या 5-6 महिन्यात ज्या घडामोडी घडत आहेत, तर त्याच्यावर कुठलेही कलाकार जर का व्यक्त झालेत, तर त्यांना ट्रोल केलं जातं. फॉर एक्झाम्पल जंतर मंतरला जे आंदोलन हां, घडलं, हां, हां, हां. त्याच्यावर प्रशांत दामलेंनी एक वक्तव्य केलं होतं, त्याच्यावरून त्यांना ट्रोल केलं गेलं. हं. तर मग एक सूर असा पण आला, की कलाकारांनी व्यक्त होऊच नाही का? आपण म्हणतो, की अभिव्यक्ती स्वातंत्र्य आपल्याला हवं. पण समजा अमुक-तमुक कलाकार ह्या बाजूने बोलला, तर इकडची बाजू त्याला ट्रोल करते. त्या हां. बाजूने बोलला, तर इकडची बाजू हो, त्याला हो, ट्रोल हो, करते. हो. मग प्रश्न असा उपस्थित होतो, की कलाकारांनी बोलायचंच नाही. बरं कलाकार बोलले नाही, तर तिकडनं पण बोलतात, की कलाकार व्यक्त होत नाहीत. हां. तर ह्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कशा दृष्टीने बघतात? नाही मला असं वाटतं, की कलाकारांनी बोलायला काही हरकत नाही, पण अभ्यास करून बोलायला पाहिजे, असं माझं प्रामाणिक मत आहे. पण आता असं झालेलं आहे, की एक जनरली कलाकार आहे आणि तो काहीतरी रिॲक्ट होतोय
म्हटल्यानंतर ना जनरल ऑडियन्स किंवा जे कुणी जे काही आहे ते सो कॉल्ड ते रिॲक्टर सुद्धा हा स्वतः जरा अति शहाणा समजतो. ॲक्चुअली तसं काही नसतं. म्हणजे आम्ही आमची मतं व्यक्तच नाही करायचीत का? तर व्यक्त करायला हवेत. पण मला असं वाटतं का हा जो काही एक ॲटमॉस्फिअर आहे ना, हे खूप जर चुकीचं आहे. हं. तुम्ही कुठल्याही बाजूने बोला, तुम्हाला थप्पड पडतेच. तर मला असं वाटतं मग त्यापेक्षा हे असं काहीतरी हे करण्यापेक्षा आपला व्यवसाय बघावा. तुम्ही रिॲक्ट व्हावं, पण ते जरा सांभाळून व्हा. कारण माझं असं मत आहे, की हे एक आता सोशल मीडियावर ज्या गोष्टी कलाकारांच्या बाबतीत रिॲक्ट करतात किंवा रिॲक्ट होतात माणसं, ते जरा खूप चुकीचं वाटतं. असं म्हणजे त्रास होतो. म्हणजे आम्ही कलाकार झालो ही आमची चूक झाली का हो? म्हणजे आम्ही काहीच बोलायचं नाही का? तर मला असं वाटतं, की म्हणजे माझ्या संदर्भात मी फक्त एवढंच बोलेन, की मी काही नाही होत रिॲक्ट म्हणजे मला त्रास होतो, तरीसुद्धा मी नाही रिॲक्ट होत. माझ्या क्षेत्रात सुद्धा खूप प्रॉब्लेम्स झाले, तरीसुद्धा मी रिॲक्ट झालो नाही. म्हणजे मला जनरली एक असं होतं, की अ, एक खूप चांगलं नाटक प्रोफेशनल मी नाव वगैरे कुठलं घेणार नाही. चाललं पहिलं माझ्या आयुष्यातलं नाटक येणार होतं प्रोफेशनल आणि ते नाटक होत असताना मी त्याचे रिहर्सल्स केल्या. सगळं झालं वगैरे आणि एक दिवशी त्या डायरेक्टरचा फोन आला, "अरे सतीश तुला काढून टाकलेलं आहे." ओह! हां. मी का म्हणून विचारायला नाही गेलो. माझा तो स्वभाव नाहीये. मग एक दिवशी मी रस्त्याने चालत असताना एवढा दगड डोक्यात पडला. धपकन सगळीकडनं रक्त आहे. पण मी वर बघून कोण आहे रे वगैरे नाही करत. मी विचारायलाच जात नाही. आत्ता ह्या क्षेत्रात इतके रिॲक्ट झालेले आहेत माझ्या संदर्भात. पण मी कोणाला "तू असं का बोललास? काय तू सांग मी काय केलं?" वगैरे. हे नाहीच मी. मला असं वाटतं हे सगळं काही आहे ते मी स्वामींवर सोडतो. तुम्ही पहा आणि ते त्याचा निर्णय घेतील. पण मला असं वाटतं, की कलाकार असणं हा म्हणजे काय मानाचं आहे, की शाप आहे? हे कळत नाही काही वेळेला. आणि ज्यावेळेला आमच्यासारखे पोटार्थी नट, हे सगळेच नट पोटार्थी असतात, पण आमच्यासारखे जरा जास्ती पोटार्थी नट, त्यांच्या बाबतीत ते रिॲक्ट झाले आणि मग सोशल मीडियावर किंवा असं काही जर माणसं रिॲक्ट होतात, त्यावेळेला मग असं होतं, "अरे, काय हे? का चाललंय असं?" असं हे होतं. याचा अर्थ मी पळणारा वगैरे त्यातला भाग नाहीये. पण असं होतं, की नाही ना, माझं घर चालायला पाहिजे. माझ्याकडे 2 कामं यायला पाहिजेत. हं, हं. तर ते करण्याचा प्रयत्न करतो. होतं खूप चिड होते, खूप त्रास होतो. पण नाही रिॲक्ट होता येत ॲक्चुअली. आणि जर माझा अभ्यास नसेल त्या संदर्भात, कारण राजकारणाच्या संदर्भातलं मला राजकारणच आवडत नाही. एक. कारण माझ्या आयुष्यात माझ्या बाबतीतलं इतकं मोठं राजकारण झालेलं आहे सगळं. 50 वर्ष मी ते भोगलेलं आहे. तर मला ह्या राजकारणाचं आणि कुठल्याच राजकारणाचं मला मला काही हे नाहीये. मला नको ते, असं मला वाटतं. खूप छान राहावं, छान जगावं, मस्त समोरच्याला जगायला द्यायचं, आपण जगावं, हे मला असं वाटतं. पण मी काय त्या बाबतीत असं व्हायला पाहिजे आणि असं होऊ नये, असं काही मी नाही सांगू शकत किंवा मला नाही सांगायची इच्छा. सर बऱ्याचदा तुम्ही आता खंत व्यक्त करून दाखवली, की तुम्हाला अवॉर्ड सोहळ्यात बोलावलं गेलं नाही किंवा कधी तुमच्याबद्दल नेहमी मागून बोललं जायचं किंवा बऱ्याच गोष्टी आहेत. तर याला कुठे ना कुठे म्हणजे आता पण ह्या गोष्टी घडतात. तर इंडस्ट्रीतलं ग्रुपिझम याला कारणीभूत आहे किंवा गट-तट ज्याला आपण म्हणतो, ते खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या इंडस्ट्रीत आहे असं वाटतं का तुम्हाला? ग्रुपिझम तर खूप आहे आणि मी कुठल्याही ग्रुपचा नाही आहे. तर ते तर आहेच ग्रुपिझम शिवाय तुम्हाला काम नाहीच मिळत. म्हणजे खरंच सांगतो आणि हे खूप वाईट आहे असं मला वाटतं. पण माझ्या परत स्वामींच्या कृपेने मी कुठल्याही ग्रुपचा नाही आहे. तरीसुद्धा यावर्षी जरा बरी कामं किंवा चांगली कामं मला मिळालेली आहेत. त्याचा खूप आनंद आहे. पण ह्याचा अर्थ मी कुठल्या ग्रुपला जॉइन होईन वगैरे असं काही नाही आणि मला खात्री आहे मला कोणी ग्रुपमध्ये घेणार नाही. सर तुम्हाला मोठ्या पडद्यावर बघणं ठीक असतं. तुला पाहता रे झाला किंवा हां. निधा असेल. आगामी प्रोजेक्ट काय? जसं तुम्ही मगाशी म्हटलात, की एक फिल्म आहे. हो, तर एक फिल्म आहे त्याचं नाव आहे इरावती. ते खूप छान आहे. एका मुलीवर आहे ती आणि त्याच्यात म्हणजे म्हातारा बाप नाहीये. ओके. पण हां, त्याच्यात आहे तरुणच आहे. मी आहे, अलका वगैरे आहे हो, त्याच्यात. हो. अलका कुबल आहे. संतोष जुवेकर आहे. तर ती खूप छान फिल्म आहे आणि खूप
जवळची असल्यासारखी आहे. म्हणजे जसं द्विधा आहे हे एक वेगळंच आहे. हम्म, हम्म. टोटॅलिटीमध्ये खूप वेगळंच आहे. जे त्यातले ते टर्न्स वगैरे जे आहेत ना, ते कायच्या काय आहेत, असं आहे ते. तसं नाही आहे. तो इरावती तो सरळ आहे. म्हणजे तसाही अगदी सरळ नाही आहे, पण खूप छान आहे तो. आणि तो मला असं वाटतं, की डिसेंबरमध्ये वगैरे किंवा नोव्हेंबर-डिसेंबरला रिलीज होईल, असं वाटतंय. चलो, थँक्यू सर. खूप मस्त गप्पा झाल्या. अरे जाता जाता आमच्या प्रेक्षकांना द्विधा चित्रपटगृहातून का बघावा एका वाक्यात? अ, नमस्कार. मला असं वाटतं द्विधा एवढ्यासाठी पहा, की वडिलांची आणि मुलीची काय काय नातं असू शकतं, कुठल्या पद्धतीने नातं असू शकतं आणि दोघं जण एकमेकांसाठी काय सॅक्रिफाईस करू शकतात. हे खूप सुंदररित्या आमच्या दिग्दर्शक निलेश नाईक जे आहेत त्यांनी ते केलेलं आहे आणि चित्रपट तर खूप छानच आहे. सगळ्यांनी खूप चांगले परफॉर्मन्स केलेले आहेत. म्युझिक चांगलं आहे, एडिटिंग चांगली आहे, बॅकग्राऊंड म्युझिक चांगलं आहे आणि सगळे कलाकार चांगले आहेत. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही द्विधा हा चित्रपट 4 सप्टेंबरपासून रिलीज होतोय. तर जवळच्या थिएटरमध्ये जाऊन पहा. थँक यू. थँक्यू सो मच सर, आणि खूप खूप आभार तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात.